पांढरकवड्यात एका रात्रीत घडलेल्या दोन विविध घटनांनी राजकीय वातावरण तापलं आहे। एका कार्यकर्त्याच्या घरावरील हल्ला आणि एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करून अश्लील भाषेचा वापर करत केलेली शिवीगाळ। त्यामुळे या प्रकरणांमुळे शहरात राजकीयदृष्ट्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। पांढरकवड्यात एका रात्री घडलेल्या दोन परस्पर विरोधी घटनांमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मेलकेवार यांच्या घरावर बुरखाधारी टोळक्यांचा हल्ला, त्यानंतर महिलेला फोनवरून अश्लील शिवीगाळ झाल्याची तक्रार आणि यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। 2 डिसेंबरच्या मध्यरात्री 10 ते 15 बुरखाधारी लोकांनी मेलकेवार यांच्या घरात घुसून महिलांना धमक्या दिल्या आणि घरासह वाहनांची तोडफोड केली। या प्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच दरम्यान अमर चोटपल्लीवार यांच्या पत्नीनं फोनवरून झालेल्या अश्लील शिवीगाळीची पोलिसात तक्रार नोंदवली आणि IT ॲक्टसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात जमले। काही काळ तणाव वाढला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखण्याचं आवाहन केलं।